दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सगळ्या हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढ बे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। मराठी सीख जाते तो पता तो चलता कि क्या चल रहा है। अरे आप, अच्छा हो आप आ गए। बहुत जरूरी बात बतानी है आपको। जरुरी बात काय? मी तू काय बोलली आहेस ना? तुझ्यावरती वैतागली होती ती, चिडचिड करत होती। मला वाटलं मला थिएटरच्या बाहेर फेकून देते की काय, पण तशी मनाने चांगली आहे ती। फिल्म सुरू झाल्यावर मी दिलेले पॉपकॉर्न खात बसली। हे एवढे टब्बर पॉपकॉर्न खाल्लं तिने, आणि नंतर मी आणि तू, आय मीन मी आणि मीतू मीतू की बात कर रहे हैं आप? हाँ, यहाँ इतनी बड़ी बात हो गई और यहाँ मतलब गौरी जी के घर पे हम उनके घर गए थे ना अंकल जी को पढ़ाने के लिए, तो निशा भाभी बाहर निकल के आई, अपने पर्स में देखने लगी और फिर कुछ बोलना चालू कर दिया उन्होंने। ये तीन बड़बड़ीच है, उनको गप्पे लड़ाने की आदत है। अरे गप्पे नहीं लड़ा रही थी, वो गुस्से में बोल रही थी। मतलब हमें समझ में नहीं आ रहा था, मराठी में बोल रही थी कुछ, पर हमें ऐसा लग रहा था कि हमारे बारे में बात हो रही है। हमारे बारे में? हमारे बारे में। अच्छा, तुम्हारे बारे में? हाँ, लेकिन तुम्हारे बारे में क्यों बोलेगी वो? नसीब भाई के साथ झगड़ा हो गया होगा ना, तभी तो वो ऐसा बोले होगी। नहीं नहीं, बात कुछ और है। अगर आप पता कर पाए तो। मैं एक्सक्यूज मी। अयो गौरी, आजा आजा। थैंक यू। गौरी, काय प्रॉब्लेम झालाय काय? हा काय बोलला का? याला कळलं? नाही, त्याला काय कळलं नाही, तेच तो विचारत होता की काय झालंय काय। बरं झालं, याला नाही कळलं। काय झालंय? काय नाही रे, वहिनी जरा जास्तच बोल। याचा काही संबंध नव्हता त्याच्याशी, पण तिला असं वाटलं। जाऊ दे ना, जे झालं ते चुकीचंच झालं म्हणा, पण आप लोग हमारे बारे में कुछ कह रहे हैं ना? नाही। अरे नहीं, तू पूछ रहा था ना वो क्या हुआ, तो मैं वही पूछ रहा हूँ क्या हुआ वो। हाँ तो बताइए ना क्या हुआ। निशा भाभी क्या कर रही थी शाम को, बताइए। काही नाही, तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही। संबंध? हमें पता है बहुत इंपॉर्टेंट बात है कोई, आप छुपा रही बात हमसे। मी का काही लपो आणि सांगू तरी कशाला? आमच्या घरी जे काही झालं तो चर्चेचा विषय नाही। तू बाबांना शिकवायला येतोस तेवढंच कर, रस्त्या चौकशा करायची गरज नाही। सुनिए तो, कंसर्न से पूछ रहे हैं, ये तरीका है बात करने का? छोड़ना, अपने को क्या है। अपने को क्या का क्या मतलब है वेणु? पड़ोसी हैं अपने, चिंता तो होगी ना। ये तो आजकल गौरी की बहुत चिंता करने लगा है। क्या मतलब है आपका? अरे तुम लोग ऐसे झगड़ते हो ना तो किसी को लगेगा तुम लोग का चक्कर चालू है। नहीं, ऐसी कोई बात नहीं है, प्रॉब्लम तो कुछ और ही है। तुझे प्रॉब्लेम काय, मला सगळं काय कळणार नाही। तू चल जेवायला चल। वाह, आपली छान वाटतं। जेवा, सगळे आरामात जेवा।
माझ्या आईने दिलेले पैसे गेले, पण त्याचं कोणाला काय असणार आहे? अगं हो, पण जेवताना चिडचिड करू नये निशा. शांतपणे जेव. हा, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं आई. आई अगं 20,000 काही छोटी रक्कम नाहीये ना. नाही, आणि विकीने हे सगळं केल्यानंतर आपण सगळ्यांनी जरा सावध राहायला हवं. अरे हो, मोठी रक्कम आहे, पण ही जी काही घटना घडली ना तेव्हा मी आणि तुझे बाबा इथेच होतो. कोणी हाती नाही लावला त्या पर्सला. काय हो, स्वतःला एवढी हुशार समजते ना? मग एवढी मोठी रक्कम इथे बाहेर पर्स मध्ये ठेवून ती आत कशात गेली? आई, पापड वाढायला घे तू. म्हणजे मी बोलू नको? नाही तसं नव्हे. बोला, सगळे मलाच बोला. माझीच चूक आहे ना. हरल्या पानावरनं उठून येण्याची. रोज रोजचीच कटकट झाली. ज्यानं विकीच्या मागे लागून जे गमावलंय तो त्याचा मूर्खपणा होता. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्याची भरपाई करायला तयार झालोय याचा अर्थ असा नाही कुणी उठावून काही बोलावं. मी शांत तोवर शांत आहे, पण जर माझी सहनशक्ती संपली तर तुम्ही वाढा ना. हा, जर जेवायचं तर जेवे, नाही तर राहील उपाशी. समजाव तिला, नाही तर मला समज द्यावी लागेल. त्या घरामध्ये ट्युशनची मुलं येतात, शिव शिकवायला येतो. त्यांच्यासमोर वागणं बरं वाटतं का? कुठं चालली? तुम्ही शांतपणे जेवा, मी तिला बघते जरा. सुद्धा नको तिथं पोळ काय जास्त लाड करते त्यामुळे सोकावली ती. बरं, तुम्ही शांतपणे जेवा. असं शिवला चोर ठरवत होती. त्याला मराठी कळत नाही म्हणून नशीब, आता किंमतच केली असते त्याने आपली. अच्छा वेणु, हम ये डिब्बे धोके दे ही आते हैं. हाँ? आता उद्या जा ना, सकाळी ट्युशन घ्यायला जाणारच आहेस ना. हाँ, पर हमसे ये बदबू बर्दाश्त नहीं होती. हाँ, अरे आपकी बात नहीं कर रहे हैं हम. ये मछली की बदबू बर्दाश्त नहीं होती आपको. अयो, चलिए हम ये डिब्बे दे ही आते हैं. हाँ, हाँ हाँ. ओके. हाँ. ये डिब्बे सकाळी दिली असते तरी चाललं असतं. अरे शिव, बरं झालं आलास. हे उच्चार जरा सांग ना कसे करायचे ते. जी. वो कुछ शब्द ऐसे हैं समझ में नहीं आ रहे हैं, जरा बता दो तो. जी. है ना? ये अंकल जी, हाँ ये. हम पढ़ के बताते हाँ, हैं. हाँ? हाँ. रिमझिम गाती बूंदे, धरती पर है आती बूंदे, खेतों बागों मैदानों में हरियाली फैलाती बूंदे. क्या बात. आप एक बार लिखिए. ये इथे मी काही एक ऐकणार नाही. अगो असं काय?
बस इथे अगो काही एक झालेलं नाही हा. बस. अगो काय हा हट्टीपणा तुझा हा? हो आहे मी हट्टी. हात बघ. अगो आपके हाथ पे कुछ लगा है क्या? अरे काय नाही रे लागला वगैरे, काहीतरी जरा लाल झालेत हात. माझ्या म्हातारीचे लाडच जास्त चालले. आजी हे जरास आहे. हे आता पुढचं वाचू जी हे पढू मैं हाँ हाँ। पढ़े। धरती से नालों नदियों में सागर में मिल जाती बूंदे. ही मला आहे का? नमस्ते आंटी जी. नमस्ते नमस्ते. ते आवाज आला मला ओळखीचा. काय गो जेवली का महाराणी? हो कसे बसे 2-4 घास खाल्ले पण बस ठीक आहे. नाटकं चालली आहेत नुसती. अगं नाही ग, 20,000 म्हणजे काय छोटी रक्कम नाहीये ना, मग काय कर. तो विषय इथं नको आता. नाही 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 मी तिला तेच सांगत होते आईला की काळजी करू नकोस. ती असं म्हणाली आहे की ऑफिसमध्ये जाऊन बघेल ड्रॉवर मध्ये. आई हं? गुळण्या करून दे. अरे बापरे नको ना आता. कर ते. मग घेतल्याशिवाय झोपायचं नाही, कळलं? बरं बरं सगळं करते. मध आणि गले के लिए सही होता है ना? क्या बोल बोल के उसका आवाज बस गया है. अंकल जी बैठ गया है. बैठ गया है, बस गया है, बैठ गया है. संपूर्ण कविता ली तुम्हें हाँ? तो वो क्या बोलते उसको, चंद्रबिंदु जो भी है वो पता चलेगा मुझे. जी जी हम चलते हैं. चलस. जी गुड नाइट. ये. शुभ रात्रि. शुभ रात्रि. अरे सी बाबू आप इस वक्त? बस मामा आपकी आवाज सुनी तो चले आए. अच्छा किए. अरे चेहरे का रंग काहे उड़ा हुआ है? मामा हम गौरी जी के घर गए थे अंकल जी को पढ़ाने के लिए. वहाँ पर सब बड़े परेशान हैं. मतलब किसी ने हमें कुछ बताया नहीं, पर उनके चेहरे देख के हमको लगा कि सही कह रहे हो बाबू. परेशान तो वो सब हैं ही. विक्की बाबू ऐसा चूना लगा कर गया है बेचारों को कि क्या कहें. ऊपर से लड़का बेरोजगार और बहू नकचढ़ी. अब वही गड्ढा भरने की कोशिश में लगे हैं वो सब. साहब अब नए प्रोग्राम करने लगे हैं. और गौरी की अम्मा जी ज़्यादा ट्यूशन पढ़ाने लगी है. दोपहर में लड़का आता है और रोटी की थप्पी लेकर चला जाता है. इस उम्र में नानी जी को भी कहा करना पड़ रहा है. सही बताएं सी बाबू, हम ये सब देखते हैं ना तो हमारा खून खोल जाता है. पर क्या करें, कुछ तो करना पड़ेगा ना मामा. अरे जितना तुम कर सकते हो वो तो कर ही रहे हो ना. अब किसी के घर में इससे ज्यादा और क्या दखल दे. मामा देख के भी अनदेखा नहीं कर सकते. ये मुंबई है सी बाबू, यहाँ सबको अपनी लड़ाई खुद ही लड़नी पड़ती है. ऐसे परेशान होने से कुछ ना होगा. जाओ अब सो जाओ, रात काफी हो गई है. सुबह काम पे जाना है ना. जाओ सो जाओ, सब ठीक होगा. जाइए. जी मामा. गर्मी से तपते लोगों को शीतलता पहुंचाती बूंदे. मेंढक, मोर, पपीहे, कोयल सबका मन हर्षाती है बूंदे. गुरुवाई के रथ पर चढ़कर इठलाती मुस्काती बूंदे. बहुत खूब अंकल जी. वा वा खूप छान. गट चाललाय सकाळी सकाळी. घर आहे का मासळी बाजार? कोणी सुखानं झोपून सुद्धा देत नाही या घरात. अगो सकाळून काळ लोटलो.
8 वाजत इले माहिती आहे. सॉरी बेटा, उद्यापासून काळजी घेऊ मम्मी. तू जा आतमध्ये, तोंड वगैरे धुवून घे, मी चहा देते तुला. हा ठीक आहे. चला. तू चढवून ठेवलंयस म्हणून हे शांत राहा तुम्ही. मी काहीतरी वाचून दाखवते ना त्याला, मी बघते तिला. चला, कविता ऐकून झाली ना? तुम्ही लिहा प्रश्नोत्तर, मी येते. प्रोनाउन्सिएशन जी अंकल जी, एकदम बढ़िया. अगो सरू राहू दे, मी करते चहा. नाही मी करते. ना अगो राहू दे म्हटलं ना. राहू दे. आणि काय गो ते निशाक डोक्यावर कशाक चढवून ठेवलं तू? हा काहीतरी उलटा सुलटा बोलते ती. काय डोका बिका फिरला की काय तिचा? तिचं डोकं फिरलं म्हणून आपण तसं वागायचं आहे का? यांना हिंदी कार्यक्रमाचं टेन्शन आहे ना. निशाला आपण सांभाळून नाही घेतलं ना तर यांचा संताप होईल आणि तो संताप मला नकोय. कळलं? खरंय, तू म्हणतेस ते पण खराच आहे. मग जावई बापूंगा उगीच मनस्ताप नको. अगो राहू दे, तू गौरी देईल चहा. तुझा शिकवायला पोरांगा. जाऊ का? हा जा जा. सुरू केलं का प्रश्नोत्तर लिहायला? चला, गुड. अंकल जी, आज हम आपका एक सरप्राइज टेस्ट लेंगे. किसी भी एक टॉपिक पे आपको 10 लाइन बोलनी है. टॉपिक आप चूज करिए. अरे असं अचानक काय बोलू? विषय तरी सांग. वो आप सोचिए अंकल जी. जिस विषय पे बोलने का मन करे आप बोलिए. अरे पण अंकल जी कोशिश तो कीजिए. चलिए अपना कोई अनुभव बताइए. गौरी जरा पाणी आण ग. काय बोलावं सुचत नाही मला. अंकल जी हिंदी. हा गौरी. काय बाबा? मुझे बाबा बुलाती है. बहुत ही नाजुक, बहुत ही भोली मेरी लाडो, मेरी गौरी. बचपन में मुझे ज्यादा खिलौने नहीं मिलते थे. अगल बगल के बच्चों को अपने खिलौनों से खेलते देख मुझे बहुत जलन होती थी. तभी मैंने भगवान से प्रार्थना की, हे भगवान, थोड़ी देर के लिए सही मुझे एक ऐसा खिलौना दे दे ताकि जिंदगी भर मैं इतराता फिरूं. ही साखर घातलीस चहात. मुझे पता चला कि भगवान भी बच्चों की बात सुनते हैं. देर से ही सही, लेकिन मुझे खिलौना मिल गया. दुनिया के सबसे सुंदर गुड़िया भगवान ने मुझे दी है. मेरे जिगर का टुकड़ा, मेरी गौरी. ये सच है बेटा. मुझे इस बात का फख्र है कि मैं तुम्हारा बाबा हूं. जिंदगी की सारी खुशियां तुमने मुझे दी है. उस दिन भगवान ने हमारे कान में खतरे की घंटी बजाई, हड़बड़ा के होश में आए तो बचपन की प्रार्थना याद दिलाई. थोड़ी देर के लिए सही एक ऐसा खिलौना दे देना अब खत्म हो रही. मुझे मेरा खिलौना किसी ऐसे हाथों में देना है जो जिंदगी में उसे मुझसे ज्यादा प्यार करे. बाबा
तेच बोलतोय मी. शिव, हर एक की नसीब इतनी अच्छी बेटी नहीं होती. अगदी खरं बोललात जावई बापू. नाहीतर असतात काही सोंगा. गौरी, तुम मेरा अभिमान हो, मेरा स्वाभिमान. बहुत खूब अंकल जी.